सुप्रभात मंडळी. मी शीतल कुमावत. सृष्टी अनुभवताना या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मागच्या भागात आपण गुलमर्गचे अप्रतिम सौंदर्य बघितले. आता आम्ही श्रीनगरवरनं कटऱ्याकडे निघणार आहे आणि आमचा संपूर्ण ग्रुप बसने कटऱ्याला पोहोचणार आहे. आणि आम्ही चौघंजण म्हणजे आम्ही दोघं आणि आमचे फ्रेंड्स दोघं हे वंदे भारतने असं जाणार आहे. त्याचं कारण म्हणजे चिनाब पुलावरून रेल्वे जातानाचा जो अनुभव आहे तो आम्हाला घ्यायचा होता, म्हणून आम्ही वंदे भारतने जाण्याचा निर्णय घेतला. आणि आता आमचं सर्व ग्रुपचं सामान बसमध्ये ठेवणं चाललं आहे आणि हा ग्रुप आता पुढे निघणार. आणि थोड्या वेळापूर्वी ही सर्व सामान आणि सगळ्या यात्रेकरूंनी गजबजलेली लॉबी आता रिकामी झाली आहे. आणि आता श्रीनगरला बाय बाय करून आमच्या पुढच्या प्रवासाला आम्ही पण निघणार. आणि सकाळच्या 6 वाजेलाच आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि रेल्वे स्टेशनला पोहोचलो. 8 वाजेला आमची ट्रेन होती आणि ही बरीच मोठी रांग होती सामान चेकिंगची. आम्ही महिलांच्या रांगेत आमचं सामान चेकिंग केलं, जे पटकन झालं. श्रीनगर रेल्वे स्टेशन फार स्वच्छ होतं. आम्ही फार लवकर पोहोचलो होतो, त्याच्यामुळे गर्दी कमी होती. नंतर जसं जसं गाडीचा टायमिंग व्हायला लागला, गर्दी वाढायला लागली. आणि ट्रेन आली आहे आणि ट्रेन इथूनच निघणार आहे म्हटल्यावर अजिबात धावपळ वगैरे काहीही नव्हती. ट्रेनच्या पायऱ्या थोड्या आतमध्ये असल्यामुळे चढायला सोपं जातं. आता आमच्या सर्वांची सामान ठेवण्याची लगबग सुरू झाली होती आणि आमची ट्रेन सुरू झाली. खरं सांगू, काश्मीरला आम्ही बाय बाय म्हणत होतो, पण मनाचा एक छोटासा तुकडा मात्र इथल्या हिरव्यागार निसर्गामध्ये कायमचा राहून गेला. अतिशय सुंदर निसर्ग. आम्ही येतानाही वंदे भारतचा प्रवास केला आहे, पण ह्या वंदे भारतमध्ये ना मला एक गोष्ट आवडली की चार्जिंग पॉईंट आहे ना, इथे सीटा मागे होता, त्याच्यामुळे ते बरं पडत होतं. मागच्या ट्रेनमध्ये पायाजवळ होतं तर, आणि इथे मागच्या वंदे भारतमध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवायला जागा नव्हती, इथे आहे, हे आवडली. वंदे भारतमधल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. त्यातली ही एक गोष्ट आहे की इथे वॉशरूमचे दरवाजे जे बटन दाबल्याने उघडतात ते माझ्यासाठी नवीन होतं. ते मी तुम्हाला दाखवते. बऱ्याच जणांना माहितीच असेल, पण माझ्यासाठी नवीन आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी दाखवते. माझ्या मिस्टरांनी मला जेवढं समजावून सांगितलं तेवढं सांगते. इथे ही 3 बटन आहेत. आता हे हिरवं बटन सुरू आहे, याचा अर्थ होतो की आतमध्ये तुम्ही जाऊ शकता, वापरू शकतात. हे मोठं बटन दाबलं हिरवं की दरवाजा उघडतो. आणि आतमध्ये गेल्यावर हे बटन दाबायचं म्हणजे दरवाजा बंद होतो. आणि ही खटकी लावायची. ही खटकी लावल्यानंतर बाहेर लाल लाईट लागतो, म्हणजे आतमध्ये कोणीतरी आहे असं त्याचा अर्थ. आणि आतमध्ये वॉशरूम अतिशय स्वच्छ होतं. रेल्वेमध्ये पाहिलेलं मी हे इतकं स्वच्छ बाथरूम पहिलीच वेळ. हे फ्लश WC लिहिलं आहे निळ्या रंगामध्ये असं. तर ते वारंवार सूचना करतात की फ्लश चा वापर करा, बाथरूम स्वच्छ ठेवा. बाहेर इथे सूचना दिल्या आहे कसं वापरायचं, हिंदी इंग्लिशमध्ये सूचना दिल्या आहे. आणि वरती ना हे नेत्रहीन व्यक्तींसाठी पण त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की ते स्पर्श करून ती माहिती घेऊ शकतात. प्रवाशांचा अतिशय छान विचार केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडल्या. तुम्हाला काही अडचण असेल तर हे बटन दाबलं की तुम्ही तिथे तक्रार करू शकतात किंवा त्यांना सांगू शकतात. अशा सगळ्या छान सोयी होत्या. मला जेवढं समजलं तेवढं सांगितलं. छान आहे. समोरच्या स्क्रीनवर गाडीचा स्पीड, पुढचे येणारे स्टेशन आणि प्रत्येक ठिकाणाची माहिती सतत दिसत होती, त्यामुळे प्रवास छान वाटत होता. आणि खिडकी बाहेरून दिसणारा हा हिरवा निसर्ग, एकामागून एक येणारे बोगदे, प्रत्येक क्षण डोळ्यात साठवून ठेवावा असा होता. इसकी एक झलक पाने के लिए तैयार हो जाइए, क्योंकि हम जल्द ही इसे पार करने वाले हैं. वाव. मंडळी, ज्या गोष्टीसाठी
आम्ही वंदे भारत ने जाण्याचा निर्णय घेतला होता, त्या चिनाब पुलावरनं आता आपली ट्रेन चालली आहे. आणि खरं सांगू, आपल्या सर्व भारतीयांना खूप अभिमान वाटावा असा जगातील सर्वात उंच कमानीचा पूल आहे आणि ही बघायची खूप इच्छा होती. हा पूल भारतीय इंजिनिअरिंग कौशल्याचं एक अप्रतिम उदाहरण आहे. आणि काही क्षणातच हा पूल मागे पडला, पण त्या काही क्षणांचा अनुभव मात्र आयुष्यभर लक्षात राहील. आणि आमचा नाश्ता आला. नाश्त्यामध्ये होते कटलेट, पोहे आणि केक. आम्ही पोटभर नाश्ता केला आणि एखाद्या तासामध्ये आता आम्ही उतरलो कटरा रेल्वे स्टेशनवर. आता इथून आम्ही पटकन जाणार आमच्या हॉटेलवर, फ्रेश होणार आणि लगेच वैष्णोदेवी च्या दर्शनासाठी निघणार. आज आहे दिनांक 10 जुलै 2026 आणि आम्ही पोचलो हॉटेलवर. आणि हॉटेलचे छान होती, वॉशरूमही स्वच्छ आहे आणि रूम पण छान आहे. आम्ही हॉटेलवरनं 15-20 मिनिटात फ्रेश होऊन लगेच निघालो यात्रा पर्ची काढण्यासाठी. आणि आम्ही इथे आलो आहे आता यात्रा पर्ची काढायला. आणि इथे यात्रा पर्ची एकाला एकच यात्रा पर्ची मिळते, म्हणजे तुम्ही 4 व्यक्ती असाल तर 4घांना रांगेत उभं राहावंच लागतं. आणि माता वैष्णोदेवीच्या कृपेने अजिबात गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला लगेच यात्रा पर्ची मिळाली, यात्रा कार्ड मिळालं. आणि हरवलं हे तर 100 रुपये दंड. चला, अरे माझ्या याला कवर मिळालं, तुमच्याला नाही मिळालं? तू पाण्यात भिजणार आहे. ओके, चला. यात्राकार काढल्यानंतर आम्ही रिक्षा करून बाणगंगाला पोहोचलो. रिक्षावाल्याने 200 रुपये घेतले आणि रिक्षातून उतरल्यावर इथे जे बॅरिकेड लावले याच्यातून आम्ही आतमध्ये शिरलो आणि बाणगंगापर्यंत पोहोचलो. बाणगंगा म्हणजे माता वैष्णोदेवीकडे जाण्याचं जे प्रवेशद्वार आहे त्याला बाणगंगा म्हटलं जातं. आणि आम्ही मध्ये शिरल्यानंतर महिलांच्या रांगेत अजिबात गर्दी नव्हती, पुरुषांच्या रांगेमध्ये भरपूर गर्दी होती. त्यामुळे आम्ही पटकन मध्ये शिरलो आणि इथे आमच्या सर्व बॅगा वगैरे चेक झाल्या आणि आता खऱ्या अर्थाने इथून आमची यात्रा सुरू होणार होती. आणि आम्ही इथे घोडे बुक केले वरती जाण्यासाठी आणि हे घोडेवाले आपल्याला त्यांचा ID कार्ड देतात, गळ्यात आपण ते टाकायचे, पण आवर्जून त्या ID कार्डचे फोटो काढून घ्यायचे. दम लागला आता इथे घोड्यावर बसून जाणार. जय माता दी. मला घोड्यांची फार भीती वाटते, तरी घाबरत बसली घोड्यांवर आणि प्रवास सुरू झाला. भक्तिमय वातावरण, ढोल वगैरे वाजवणारे छान वातावरण होतं. जागोजागी सफाई केली जात होती, स्वच्छता भरपूर होती. अगदी रस्त्यात भरपूर हॉटेल होती. पूर्ण रस्ताभर पर्यंत भरपूर दुकानं होती. खूप सारे भाविक पायी वरती जात होते आणि बऱ्यापैकी चढ आहे, खूप दमछाक होते चढताना. आणि ठिकठिकाणी बसायला छान व्यवस्था केलेली आहे आणि छान आहे सगळं. घोडे, पालखी, पिट्टू आपण हवं ते आपल्या सोयीनुसार करू शकतो. आणि आम्ही प्रत्येक वळणावर जसं जसं वरती जात होतो तसं तसं निसर्ग इतका सुंदर होत होता ना, खूप छान. अगदी ढगं खालपर्यंत आलेली होती, पूर्ण रस्ताभर धुकंच धुकं. इतकं सुंदर वातावरण होतं, अतिशय भक्तिमय वातावरण होतं. माता राणीच्या कृपेने पाऊस वगैरे काहीही नव्हता आणि रस्ते फार मोकळे होते, गर्दी नव्हती. आता आम्ही वरती जवळजवळ पोचलोच होतो आणि आम्ही आमचे सगळं मोबाईल वगैरे जमा केली आणि त्याच्यामुळे पुढचे व्हिडिओ काढता येणार नाही, म्हणून आम्ही आता डायरेक्ट दर्शन झाल्यावर त्याच्या पुढचा प्रवास तुम्हाला दाखवला. फायनली आम्ही 1ला निघालो होतो, 1:15 आणि आता वाजले 4 वाजेला आम्ही
वरती माता वैष्णोदेवी थेट वरपर्यंत पोहोचलो. माता राणीचे अतिशय सुंदर दर्शन आमचे झाले. दर्शन करून आम्ही बाहेर निघालो. माता राणीच्या छान दर्शनानंतर आता आम्हाला भुकेची जाणीव व्हायला लागली होती, कारण संध्याकाळचे 5 वाजले होते आणि आम्ही सकाळी नाश्ता केला होता त्याच्यावरच होतो. आम्ही राजमा चावल पोटभर खाल्ले आणि आता रात्रीचे वाजले 8, 8:15 आणि आता ह्या बॅटरी कार आहेत, याच्याने आम्ही अर्धकुवारीपर्यंत जाणार. याच्यावर नंबर लिहिलेले असतात आणि आपल्या पावतीवरही नंबर असतो. त्या नंबरच्या गाडीत बसायचं आणि आम्ही अर्धकुवारीपर्यंत खाली पोहोचलो. आणि खाली उतरता उतरता वरतून दिसणारा हा संपूर्ण कटऱ्याचं दृश्य अतिशय सुंदर. खरं सांगायचं तर आम्हाला असं वाटलं होतं की उतरताना काही जास्त त्रास होणार नाही, पण 8-9 किलोमीटर उतरायचं होतं, पण बऱ्यापैकी थकवा जाणवत होता. आणि संपूर्ण उतार असल्यामुळे आपण फार स्पीडनी खाली उतरतो, पण एवढ्या स्पीडनी आपल्याला काठ्यांच्या साह्याने आपला स्पीड कंट्रोल करावा लागतो आणि नाही म्हटलं तरी गुडघ्यांवर त्याचा लोड येतो. आम्ही थांबत हळूहळू खाली उतरत होतो आणि पुढे आम्ही छान उसाचा रस घेतला, त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी एनर्जी आली. आणि पुढे गेल्यावर आम्हाला ह्या फूट मसाज चेअर दिसल्या. आम्ही त्याचाही पुरेपूर आनंद घेतला, कारण थकलेल्या पायांना खूप छान आराम मिळाला त्याच्यामुळे. आणि तिथून आम्ही पुढे निघालो. आता रात्रीचे वाजले 11 आणि आम्ही खाली पोहोचलो. आज वंदे भारत प्रवास, देवीपर्यंत पोहोचण्याचा, उतरण्याचा थकवणारा प्रवास आणि सुंदर देवीच्या दर्शनाचं समाधान घेऊन आता आम्ही हॉटेलवर पोहोचलो. मंडळी, उद्याच्या भागात आपल्या या अस्मरणीय 12 दिवसांच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा, कटरा, दिल्ली, नाशिककडे परतीचा प्रवास. या संपूर्ण यात्रेत मला काय दिले हे तुमच्यासोबत शेअर करणार. तोपर्यंत आनंदाचे नवे मार्ग शोधत राहा आणि सृष्टी अनुभवत राहा. मंडळी, तुम्हाला जर माझा हा भाग आवडला असेल तर नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.